एक महत्त्वाची बातमी, पंकजा मुंडे फक्त टिप्पणी करतात, त्या लढत नाहीत असं अंजली दमानी यांनी म्हटलंय। तर महिलांबरोबरच काही चुकीचं होत असेल तर पंकजा मुंडे का लढत नाहीत असा सवाल सुद्धा बीडच्या प्रकरणी आता अंजली दमानी यांनी उपस्थित केलाय। बीडचं प्रकरण आता पंकजा मुंडेंच्या गळ्याशी आल्याचंही दमानी म्हणाल्यात। दरम्यान हुंडाबळीचे अनेक केसेस यामध्ये आहे, महिलांना जाळलं जात आहे असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत केलं होतं असंही दमानी म्हणाल्या। आज महिला दिवस आहे। काल एक पंकजा मुंडेंचं एक स्टेटमेंट समोर आलेलं आहे की आपण एका हत्येचा विचार करतोय। अशा कितीतरी हुंडाबळीच्या केसेस आहेत, अनेक महिला जळल्या जातात, अनेक हत्या होत आहेत आणि आपण एका हत्येचा विचार करतोय। नाही, मला असं वाटतं की हे अतिशय इनसेन्सिटिव्ह असं स्टेटमेंट त्यांच्याकडनं आलंय। त्यांना महिला हुंडाबळीबद्दल वाटतंय, त्यांना इतर गोष्टींबद्दल वाटतंय, त्याचं स्वागतच आहे। पण पंकजा मुंडे याच्याबद्दल काहीच बोलताना मला कधी दिसल्या नाहीत। खरं तर प्रत्येकाने आपापले मुद्दे लढतायत, मी माझा मुद्दा लढते, बाकीचे त्यांचा मुद्दा लढतायत। पंकजा मुंडे मला नुसतं टिप्पणी करताना दिसतात, कुठल्याच विषयावर कधीच बोलताना दिसत नाहीत। आता हुंडाबळी जर होत असेल आणि या चुकीच्या गोष्टी महिलांबद्दल घडत असतील तर पंकजा मुंडे का नाही लढत या सगळ्या गोष्टींबद्दल? आम्ही पूर्ण महिला म्हणून सगळ्याच्या सगळ्या त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ, पण मला असं वाटतं की त्या कधीच बोलत नाहीत। आता बीडचं प्रकरण त्यांच्या गळ्याशी येत आहे, त्यांना प्रश्न विचारले जात आहेत, म्हणून कुठेतरी डायव्हर्सिफाय करण्यासाठी असे ते टिप्पणी करतात। मला ते बिलकुल पसंत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।